बघा अरे वनवाजी काय आजोबाजाने काय घट केली बघा त्याच्या धर्मात काय शिक्षा नाही दिलं ज्ञान नाही दिलं. श्यामची रात्रीची वेळ आहे कारण 7-8 वाजलेले. काय करते मिरची नीट करते करडूर मिरची आणल्या आता मसाला करायचा 9-10 महिन्याचा आहे मसाला. आपण आम्ही वैशाखात जातो मे महिना संपल्यावर घरी पाऊस काळा लागतो मसाला नाही करायला गावत आपला इथनच करून यायचा 7-8-9-10 महिन्याचा. घेत तर मसाल्याची काळजी नाही खाली कोकणात वाढायचं मग जातो 8 महिने कर्जतला तिथला नाही तिथला माणूस मिरची गेला इथे लोणावळ्यापासून कोलिवेनपासून काय गाव असते मधली आदली क्या गावाची लोक येते. आता कर्जतची मिरची म्हणतात लय भारी. आता मसाला काय दळायचा मसाला दळायचा अजून 2 दिवस नीट करायच्या वाळवायच्या मग न्यायचा कडवाला आणायचा दळून. त्याला काय मिरची भाजाय नाही लागत कच्चीच मिरची दळायची तर दणवायचं भाजायचं थोडं आणि कुंडे फोडायची न्यायचा दळायला. गिरणी असतात पिठाच्या गिरणी त्याच्यावर बारीक घेऊन पिठाकच होतो. अशी कोकणातली तुझं जाते मसाले. ह्या पिशू काय घातले वाळत त्याच्यावर दण घातले दण हळद सावदा असं घातलंय वाळायला. एकदम मग आता वाळलं की मिक्स करायचं. किती प्रकारच्या मिरच्या आणल्या एवढ्या 4 प्रकारचे येतात. काय काय नाव आहे त्याचं नाव शेंगकेशरी बेडकी लवंगी दुसरी मोठी बुगळी असे आहेत मिरच्या. 2-3 प्रकारचे दळे मी मसाला चांगला होतो ना तेव्हा काल आणल्या आज घातल्या वाळत. उन्हातच देठ काढती या मग उन्हातच काढायचं ना आख ऊन गेल्यावर मग कवा वाळायच्या मग संध्याकाळी दुसरी कामं राहतात. 4 वाजले की आण पाणी लावणं काय तर आपल्याला रानात जवळ आहे का पाणी. नाना कुठे गेलाय फाटी नाना गेला मेंढरात. मला म्हणला का मिरची आण आज वाळायला टाकल्या मला नीट कर मग 2 दिवसांनी दळू. नाना मुंड्या गेलाय न्यायचा दळ्या घरी पावसा पाण्याचा गुरण ह्याला म्हणजे भिजत नाही टिंबत नाही. एकदा पाऊस लागल्यावर आपली बिराडे आहे की भिजून जाते मग ते पोरगा राहत नाही ना मग असंच करून न्यायचं आपण असं होतं ना. मग काय मसाल्याचं चाललंय आपला 8 महिने 10 महिन्याचा मसाला आहे. 10 महिन्याचा करायचा. मग काळजी नाही आपल्याला मसाल्याची. गरीबी काय एवढून माणसं येतं त्यांना द्यायला होतो आपल्याला खायला देवा धर्माला दुसरा क्षेत्राला काय केला पुरावतो मग. आणि एकदम केलेला चांगला पुरवठा असतो. इकडचा मसाला तोंडात धरवत नाही तेव्हा इकडचा अजून खाल्लेला चकणार नाही. इकडचा मसाला असाच करायचा खायचा मिरच्या दळून. बाबा नाना काय करतो अरे सुई मारत चालले कोकणाला बघा तर आज 10 दिवस फिरून दिवसभरात 10 दिवस करू काय करतो बाबा. छेक छेक बाय कुठं आणली गाडव थोडं आणली होय गाडव नाही म्हणायचं गुढी म्हणायचं. आपले काय दोन लोक काय म्हणतात हा बघ काय काय त्याला काय झाडू काय घोडी काय जाळ घालावं लागलं बाजारात.
हा वाटणाचं साहित्य चाललंय नाही का गरज चिकन मसाल्याची पुडी चिकन मसाला ते टाकायचं ते वाटून घ्यायचं ते खबरावाला ताते तिकडं एका बकऱ्याला इंजेक्शन मारतोय. देवाला हे केलं नारळ फुडलं होतं ते आपलं घालती वाटून ते गरम आहे पण गरम आहे रे सकाळचा पाऊस पडत होता पचारी. अरे कोंबड्या कशा काय शिरायच्या हा भांडणं करते हा घटा काय किती आहे मसाला थोडाशी चालू आहे की मग आता जाळ घाल ते वाटण कवर व्हायचं वाटण हा भूक लागली होती जाळ फुकू फुका काय जाळ तरी होतोय का आईला दिवसभर वैतागून यावं ते इकडं मला फुका आणि हे वनवास मटणासोबत मसाला टाकते परतून घेतल्या मग त्याला कलर येतो. सकाळी 10:30 वाजता जेवण झाले आता जवळजवळ 8 वाजता. आणि असं जाळ दिसत जाळ चांगला लागला बरं का आता चुलीवर वाय जरा जेवण पण चांगलं लागतंय वाटण गाठण पण त्याला चांगलं केलं ना पाण्याचं हवामान बाहेरची हवामान वेगळी झाली जरा खोबरा कांदा वाटून घेते मग त्याच्यात टाकते. मला खोबरा मग चांगला आहे ना वाला खोबरा आहे आपला सुकला तो एक दिवस उन्हात म्हणजे वाटून घालते आता ते काय उकाड्याने काय ते नीट राहते का लगेच नासून बसते. उकाडा तरी काय बारीक आहे. लय उकाडा चांगला चांगला बहीण कर उकाडा काय रा अरे उकाडा बनलंय लय उकाडा. मग काय लय उकाडा लय बाबा काय सांग पण बघ आता कोऱ्याचं कसं बरं का आता बघ कोऱ्याचं कसं सगळा अंधार झालाय. झाला तर आता काय आता जर ह्या कर झोप्या लागल्या त्या पाणी पियाचे का जरा जार पाणी मध्ये समजा कांदा खोबरा वाटून घेतला आलं समजा टाकलं ना हम्म. बघ आता मिक्स करून घेते असं असं आहे ना हा असंच बनावं लागतं रे असं बट्ट बट्ट झालं. बरं का असं बनवलं तर ते बरं वाटतं जरा पाणी वाटायचंय म्हणजे होईन रस्सा थोडासा खायला. आणि पाट्या वाटा नाही बाबा बरं का पाट्या वाटा नाही कशी दगडाचा पाटा दगडाचा पाटा आहे तो काय लाईट आहे का काय इथं काय लाईट आहे काय करू आता अंधारात जेवायचं अंधारात खायचं लाईटीचा तपास पण नाही मला वाटतं 2-2.5 किलोमीटर गावच आहे तुला ना ना हा रात्रीचा कोपरी वाजतो.
आता यंदा जवळ बंडी बिंडी काढला शिरट काढलं जरा काय बरं वाटतं जरा हवा बघा झाडाचं पान पण हाला ना ना झोपलाय निवांत. आता काय करतो पडलो दिवसभर मेंढर शिरड वळतो या आता गडीभर मला व्हायचा पडाव रातचं पण पाऱ्याला बसावं लागते कुत्री बघतात रान जवळ चोरा बिरा जवळ बेव वाटते बिया वाटते रातभर कुत्र्याच्या डोळ्याला डोळा नाही. बरोबर ना काय रानात डुकर येते ना एक दिवस आपलं शिंगाडं कोकरं झालं त्याची आई इली का इरी काय झालंय माती झाली आता तवा काय झालं तेव्हा नरवा होता नरवा होता काय त्याला शिंग होती शिंग होती मग नाना देव आहे का ते शिंगाडं कोकरं आपलं ते पाहुण्याने नेले कशा करता त्याला हवस आली हा म्हणला मला पाहिजे शिंगाड तर नाही म्हणलं मला काय करतो हा एका मेला दिलं तरी पाहिला म्हणता पण येत नाही पाहुण्याला कुठं नाही म्हणून जमतो तो का तिकडे ये. ती काय ते येलं देऊ त्याची आई येईल ती काय ते बघ मला उठवा ना आता बघ किती क्यूट झाली बघा ओरडते कारण त्याचा लेकरावरती एवढा जीव असतो की माप शेमिंडी गतीनं तेव्हा तिला बालिंगा झालता पेरी बघा इतका जीव असतो त्याचा आईवर. इकडं आपली मेंढर इथं आणि तिकडे गे ती मग हा ना आता झोपायचं कशाव ही काय रे गवत बघ काय आहे का उशाला आहे का पायथ्याला आहे काय रे देवा ही? काय आहे जागा आहे? काय बोललो ही काय बघा आपली मेंढरी गाया कारण की सगळे कोण अडचणी इथं काय खड्डा इथं काय मोठा खड्डा इथं केवढा खड्डा काय हा इथं चमक भरती अंग दुखते गडी बराबर पडायचं तासभर कोण आहेत कोण हे कोण आले कोण गेले काय देवा बाबा हे बकरी पण बसा रात्री चावतोय मच्छर व्हाय जरा प्यायला लागलं तो अंगा खाली हो